सो गाइस आज मी आलो पलसझारीला. कुठे? आता इथे यायचं कसं काय? खोपोली लोकल ट्रेन पकडून डायरेक्ट पलसझारीला यायचं. तुम्हाला स्टेशन पासून 1 ते 1.5 किलोमीटर हा डिस्टन्स आहे मठचा. तुम्ही चालत जाऊ शकता कारण की व्ह्यू खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा मोठा गेट दिसेल, त्याच्या आतमध्ये जायचं. नंतर समोरच आपला मठ आहे. इथे सँडल आणि शू ठेवायचं पण जागा दिल्या आहे. आणि तुम्हाला इथे फुल हार प्रसाद घ्यायचा असेल ते पण सवय आहे इथे. आम्ही 12 वाजता पोहोचलो तेव्हा इथे मंदिराचा आरती चालू होता. आमचं सौभाग्य आम्हाला आरती करायला भेटला. हे सर्व लोक मुंबईकडून आले स्पेशली. आणि मंदिरच्या आतमध्ये सांगू तर प्रथम पूजनीय श्री गणपती बाप्पा बसले आहेत आणि त्यांच्या समोरच श्री स्वामी समर्थ त्यांचं मूर्ती. खूप खूपसूरत हा मूर्ती आहे. मंदिरच्या बाहेर आले तर इथे पण एक मोठी खूपसूरत मूर्ती आहे. आणि आज संडे होता तर भक्तांचं गर्दी पण जास्त होती. आणि बॅक साईडला आलं तर हा नवीन बनवता स्ट्रक्चर. आणि ते एक देवीची मूर्ती आहे आणि स्वामी समर्थांचा एक आर्ट आहे. सर गाईस कसा वाटला हा मंदिर सांगा कमेंट्समध्ये. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर मंदिर आहे हा. आणि गाईस पहिल्यांदा मी मराठीमध्ये ब्लॉग ट्राय केला आहे. सांगा कसा होता माझा ब्लॉग.